रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पंतप्रधान मोदींना पत्र दिलेलं आहे. शस्त्रसंधी झालेली आहे. हा जल्लोष जो होतोय भारतामध्ये तो कुठेतरी मनाला वेदनादायी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत मला असं वाटतं की हा जल्लोष नाही आहे. तिरंगा यात्रा काढून, तिरंगा रॅली काढून अख्खा देश हा सैनिकांसोबत आहे. सैनिकांनी केलेली कर्तबगार कामगिरी यांना आम्ही मानवंदना देतोय आणि त्याच्यासाठी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी सैनिकांमध्ये आहे ती ऊर्जा दृढ करण्यासाठी किंवा वृद्धिंगत करण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन त्यांना मानवंदना देण्याचा जर निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये कुठेही गैर नाही. कुठेही जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही. हा तिरंगा रॅली म्हणून कार्यक्रम होतो आणि तिरंगा रॅली, हातात तिरंगा घेऊन नागरिकांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळं जल्लोष हा शब्दप्रयोग करण्यापेक्षा ही जी रॅली आहे त्या रॅलीकडे सकारात्मक दृष्ट्या आपण बघितलं पाहिजे. ऑपरेशन सिंदूर हे अजून थांबलेलं नाही असं स्वतः राजनाथ सिंह साहेबांनी सांगितलेलं असल्यामुळं जर तुम्ही आमच्यावर दहशतवादी हल्ला कराल तर त्याला आम्ही युद्ध मानू असं धाडस करणारे आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की तिरंगा यात्रा ही सैन्याचं मनोबल उंचवण्यासाठी केलेली एक विधायक यात्रा आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात उभाटाने काही पदाधिकारी नेमले. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जबाबदारी दिली. मिशन महापालिका कसं बघतोय एकंदरीत? काय नुसतं बघतोय, बघण्यापलीकडे काय करणार आता सांगा. कोण पदाधिकारी आहेत, कोण पदाधिकारी आहेत, ते निवडणुकीपर्यंत किती तिकडे राहतील, जबाबदारी दिलेले किती इकडे येतील हे जर बघतोय. आणि कितीही पदाधिकारी नेमले तरी मी दाव्यानिशी सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळी होतील ते मुंबई महानगरपालिकेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका थेट रत्नागिरीपर्यंतच्या या सगळ्या महायुतीने जिंकलेल्या आपल्याला दिसतील. काल रायगडमध्ये तटकरींनी भरत गोगावलेंची नक्कल केलेली रुमालावरून. आता खांद्यावर रुमाल टाकून हात जोडून ते पण भरत शेठ गोगावलेंचा रुमाल खांद्यावर नसतो. भरत शेठ गोगावलेंचा नॅपकिन हा गेली वर्षानुवर्ष काखेत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी भरत गोगावले साहेबांची नक्कल केली. आता मला शोधावं लागेल की खांद्यावर नॅपकिन टाकणारा नेता कोण आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याकडे होतं. असं असताना एक अधिकाऱ्यांना आणून तिथे चक्रीकरण करून कुठेतरी शिवसेनेला शिव द्यायचा प्रयत्न आहे. शिवसेना त्या दृष्टीने कसं? भरत शेठ गोगावले हे सर्वसामान्य लोकांचं एक फार मोठं नेतृत्व आहे. भरत शेठ गोगावलेंच्या समोर अनंत अडचणी त्यांच्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आल्या तरी देखील ते जिंकलेले आहेत आणि आज त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्याबद्दल मला नितांत अभिमान आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस, वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळं राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो. मला असं वाटतं हे कोकणातल्या शेतकरी कुटुंबांना अभिमान वाटावा असं नेतृत्व आहे. याच्या पलीकडे मला दुसरं काही सांगायचं नाही. आणि अजून किती निवडणुका जरी झाल्या तरी भरत शेठ गोगावलेच तिथून निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. तो तिढा सोडवण्याची जबाबदारी माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची आहे. ते लवकरात लवकर सोडवतील. कालच्या नकलेवरून कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये परत एकदा वादाची नाही, कसली वादाची? बघा, प्रत्येकानं लावून घेण्यासारखं आहे. आमचे भरत शेठ कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासानं त्यांचा नॅपकिन आहे तो खांद्यामध्ये ठेवतात आणि काखेमध्ये ठेवतात आणि त्यांची वर्षानुवर्षाची एक वेगळी स्टाईल आहे. रांगडा आमचा रायगडचा नेता भरत शेठ गोगावले आहे आणि भरत शेठ गोगावले यांची नक्कल त्यांनी केली असं मी मानत नाही. कारण भरत शेठ गोगावले असा कधी नॅपकिन टाकतच नाही. भरत शेठ गोगावले कसा नॅपकिन ठेवतो तो मला सगळ्यांना माहिती आहे आणि तो आत्मविश्वासाचा नॅपकिन आहे असं मला वाटतं. तर भरत शेठच्या बाबतीमध्ये तुम्ही जो मला प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये अजून काय परिणाम, भरत शेठ गोगावले स्वतःहून जितके वेळ निवडणूक लढवू इच्छितात तितका वेळ भरत शेठ गोगावलेच निवडून येणार. ही पुन्हा एकदा सांगतो की काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. त्या मतदारांना कोणी किती शक्तीप्रदर्शन केलं मी असं म्हणत, शक्ती प्रदर्शन हे महायुतीचं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्सनल पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीत आहे ना. त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी भरत शेठ गोगावले साहेबांची ताकद वाढवली महायुतीतली. मी असं म्हणत नाही. मी मोठ्या नेत्याबद्दल कसं बोलू शकतो? तुम्ही बोलू शकता.
नॅपकिनची किशोर मोरे साहेब मला असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा झाला अजितदादांच्या, हा भरतशेठ गोगावलेंना शह आहे का? नाही, भरतशेठ गोगावलेंची ताकद प्रचंड वाढली ना. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भरतशेठ गोगावलेंच्या मागं आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर भरतशेठचं मताधिक्य आता 50,000च्या पुढे गेलं, तर आम्हाला दुःख वाटण्याचं काय कारण आहे? आणि मी म्हणूनच सांगितलं की हे महाविकास आघाडीसाठी आहे, ज्यांनी मेळावा घेतला त्यांच्यासाठी नाही. कितीही लोक एकत्र आली, भरतशेठ गोगावलेंच्या विरोधामध्ये कितीही लोक त्यांचा पराभव करण्यासाठी एकत्र आली, तर त्यांचा मित्र म्हणून मी जाहीरपणानं सांगतो की भरतशेठ गोगावलेच निवडून येणार आणि या स्थानिक स्वराज्य संस्था देखील भरतशेठ सांगतील त्याच निवडून येणार. त्यांच्या मुलीने याचा स्टेटस ठेवला की खऱ्या अर्थानं निर्मळाची ताकद काय असते, नॅपकिनची ताकद काय असते ही मला दिसेल. कोणी? भरतशेठच्या मुलीने. नाही, मी काय सांगितलं, भरतशेठच्या चिरंजीवानी काय स्टेटस ठेवावा हा लोकशाहीतला त्यांचा एक भाग आहे. मी त्यांचा एक सहकारी म्हणून सांगितलं आणि मी कालच्या मेळाव्याला महायुतीची ताकद वाढवणारा मेळावा असं समजतो. भरतशेठना अडचणीत आणणारा मेळावा असं मी समजत नाही. महायुतीची ताकद वाढवणारा मेळावा. गंमत बघा, रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो. 7च्या 7 जागा महायुतीनं जिंकल्या. त्यातली एक भरतशेठ गोगावले म्हणजे शिवसेना, महेंद्र थोरवे म्हणजे शिवसेना, महेंद्र दळवी म्हणजे शिवसेना, महेश बालदी BJP, प्रशांत ठाकूर BJP आणि रविशेठ पाटील BJP आणि एक NCP. त्याच्यामुळे आमची महायुतीची प्रचंड ताकद आहे. ती वाढवण्यामध्ये आता स्नेहलताई जगतापांना घेऊन त्याच्यामध्ये ती वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे अजून सुरक्षित मतदारसंघ झाला भरतशेठ गोगावले साहेबांचा. आणि भरतशेठ गोगावले साहेबांनी काय सांगितलं की माझ्या काखेमध्ये असलेला जो नॅपकिन आहे तो सर्वसामान्यांचा आहे. त्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली. अनेक तक्रारी, पैसे भरून कनेक्शन मिळालं नाही, त्यानंतर तुमच्या CNGचा प्रॉब्लेम आहे, काय बैठकीवर CNGच्या प्रॉब्लेमसाठी आणि महानगर गॅसच्या नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्याच्यासाठीच आज मी बैठक बोलवलेली आहे. या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की पावसाच्या अगोदर काही ठिकाणी रस्ते त्यांनी खणून ठेवलेले आहेत आणि ते डागडुजी ते करू शकलेले नाहीत. काही ठिकाणी वर पाईपलाईन टाकून ठेवलेली रस्त्याच्या वर, त्याचं नक्की ते काय करणार आहेत. आणि अजून जो काय 10-12 दिवसाचा मान्सून पूर्व आम्हाला पिरियड मिळतोय त्याच्यामध्ये तातडीनं ही कामं केली पाहिजेत, यासाठी मी सूचना त्यांना देणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की CNGचं जे शॉर्टेज असल्यासारखं दिसतं, आता खरं आहे की नाही त्याची खात्री देखील आज मी करून घेणार आहे. बऱ्याचशा वेळेला या CNG शॉर्टेजमुळे वादावादी देखील झालेल्या आहेत आणि जवळपास 2-3 किलोमीटर रांगा असतात. ते वाढवण्याच्या आता कसं आहे की मध्ये एक आपल्या सुद्धा बातमीनं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एवढं भयानक वातावरण तयार झालं की युद्धजन्य परिस्थितीमध्ये CNGचा तुटवडा रत्नागिरी जिल्ह्याला भासणार आहे. 3 किलोमीटर कशाला, 8-8 किलोमीटरची रांग होती. तेव्हा माझी आपल्याला देखील विनंती आहे की एखाद्या गोष्टीची खात्री केल्याशिवाय जेव्हा आपण असं सोशल मीडियाला टाकतो त्याच्यामधनं देखील लॉ अँड ऑर्डर होते. आणि तो जो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तो त्यावेळी झाला. आणि त्यावेळी सोशल मीडियावर बातम्या काय आल्या की युद्ध आता सुरू झालेलं आहे, युद्धामुळे आता CNG फक्त रत्नागिरीचा जो तुटवडा होणार आहे त्याच्यामुळं असं, मग सगळी लोक सोशल मीडियाची बातमी बघून रस्त्यावर आली. आता ते रस्त्यावर आल्यामुळं 10-10 किलोमीटरच्या ज्या रांगा लागल्या त्याला कसं काय CNG पंपवाला देखील गॅस देऊ शकतो. त्याच्यामुळे माझी आपल्याला देखील हात जोडून विनंती आहे की एखादी बातमी खात्री केल्याशिवाय आपण ज्यावेळी सोशल मीडियावर टाकतो त्याचे परिणाम देखील लॉ अँड ऑर्डरमध्ये होतात, याचं देखील भान आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे. जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा होत नाही, ही वस्तुस्थिती निश्चित आहे. परंतु ती 10 किलोमीटर रांगांची नाही, ती 1 किलोमीटर 2 किलोमीटर रांगांपुरतं. स्टेशन वाढवलं 1 किलोमीटर तेच स्टेशन गुणिले 3 चाललंय सगळं 1 किलोमीटर. पण त्यावेळी मात्र 7-8 किलोमीटरची रांग लागली. याचं कारण सगळ्यांनाच वाटलं आता दुसऱ्या दिवशी सकाळपासून CNGच संपणार आहे. त्याच्यामुळे असं देखील होऊ नये याची दक्षता. नवीन आणखी स्टेशन सुरू करण्यासाठी पण त्यांना महानगर नाही, आज मी त्यांच्याशी बोलणार आहे, नक्की त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे. किती कनेक्शनचे पैसे घरगुती जे भरले आणि तुम्ही अजून लोकांना का नाही. हे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक CNG पंप CNG कनेक्शन, ह्या 2 पातळीवर आजची बैठक आहे. स्फोट झाला ना त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री म्हणून काय पैसे लोटे MIDCच्या संदर्भात जो स्फोट झाला त्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष करून एक समिती नेमलेली आहे की त्याच्यामध्ये जो स्फोट झाला त्याचं कारण काय, निष्काळजीपणा झाला आहे की नाही. त्याच्यामध्ये स्वतः RDC आहेत, तिथले प्रांत अधिकारी आहेत आणि पोल्युशन बोर्डाचे
तिथले अधिकारी आहेत, असं आपल्याला एक 8-15 दिवसामध्ये अहवाल देतील आणि कशामुळं नक्की स्फोट झाला हे चित्र आपल्यासमोर येईल. परंतु केमिकल झोन असल्यामुळं केमिकलच्याच मुळं हा स्फोट झालेला ही प्राथमिक माहिती मला देण्यात आलेली आहे. आज देखील एक ऍक्सिडेंट झालेला आहे, भीषण असा अपघात झालेला आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने दुःखद अशी घटना आहे. दुःखद घटना आणि त्याच्यामध्ये पहाटे 5 वाजताच मला याची कल्पना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. त्याच्यानंतर स्वतः ॲडिशनल SP जयश्री गायकवाड त्या स्पॉटवर त्या ठिकाणी आहेत. मी देखील संपर्कामध्ये आहे. मी त्यांच्या नातेवाईकांशी देखील बोललेलो आहे. पण ही दुर्दैवी घटना आहे की नातेवाईकाच्या अंत्यविधीला जात असताना दुर्दैवानं हा अपघात झाला आहे आणि त्याच्यातनं 5 लोकांचा मृत्यू झाला आहे, 2 जखमी आहेत. तो कशामुळे झाला आहे तर त्याच्यामध्ये काही अनेक गोष्टी कळत आहेत की बांधणी नाही म्हणून काही तिथल्या मंडळींनी आक्षेप घेतलेला आहे. तिथं अजून रस्त्याचं काम नॅशनल हायवेचं सुरू आहे. तर त्या सगळ्या त्रुटी काय आहेत हे बघण्याच्या सूचना देखील मुख्य अभियंता जे नॅशनल हायवेचे आहेत शेलार त्यांच्याशी माझं सकाळी बोलणं झालेलं आहे. ते देखील स्वतः व्हिजिट करतायत आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल. आता ते लक्षात येऊन किती उपयोग आहे हा तर 5 जण त्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे ही दुर्दैवी घटना आहे. आताच प्राथमिक त्याच्यावर बोलणं तो कशामुळे झाला आहे हे योग्य नाही. परंतु मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आत्ता जिथे पोलीस अधीक्षक देखील पोचलेले आहेत रस्ता सुरक्षा बैठकीसाठी आणि त्याच्यातनं नक्की काय निष्पन्न होईल त्याच्यानंतर बोलणं उचित ठरेल. परंतु मला जे ॲडिशनल SPनी सांगितलं आहे की याच्यामध्ये जो चालक होता त्याच्यावर गुन्हा दाखल करणं हे आवश्यक आहे आणि ते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये असे स्पॉट जे आहेत ते सर्वेक्षण करण्यापेक्षा कामच चालू तिथे आहे. काम चालू असताना अर्धवट कामामुळं असेल, काही चुका कोणाकडनं झाल्या ते आता पहिल्या 4 तासामध्ये बोलून उपयोगाचं नाही, त्याचं पूर्ण माहिती घेऊ. पण सध्या तरी मला प्रायमा फेसी असं सांगितलंय पोलीस अधीक्षकांनी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी की याच्यामध्ये ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होईल. परंतु ड्रायव्हरवर गुन्हा दाखल झाला अन्य कोणावर झाला तर शेवटी गेलेली लोक आहेत ती काय परत येणार नाहीत. तर ही दुर्घटना परत घडू नये, याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रस्ता सुरक्षा मंडळाची बैठक ही तातडीनं लावण्याच्या सूचना मी पोलीस अधीक्षकांना केलेल्या आहेत. पोलीस अधीक्षक तिथे पोहोचलेले आहेत. पोलीस अधीक्षक ती बैठक घेऊन तिथलं जे काय अजून वस्तुस्थिती आहे त्याचं ब्रीफिंग मला करतील. हाऊस बोटचं उद्घाटन काल झालं आणखी राज्यात अशा प्रकारचे कानून पर्यटनाच्या भाट्यामध्ये हाऊसबोट टर्मिनल करता येईल का ही पाहणी आपण करतोय आणि अजून 5 हाऊसबोट जर बचत गटाच्या माध्यमातून भाट्यामध्ये आल्या तर एक अतिशय निसर्गरम्य पर्यटनाचं ठिकाण हे रत्नागिरीमध्ये होईल आणि बचत गटाच्या माध्यमातून हाऊसबोट चालवणारा रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असेल. जसे आता 2 हाऊसबोट बचत गटच चालवत आहेत. मला माहिती आहे. सदस्य नोंदणी संदर्भात तुम्ही मेळावा वगैरे येत होता आणि थोडंसं तालुक्यात मागे सदस्य नोंदणी होते म्हणून काही पदाधिकाऱ्यांनी काय स्थिती वाढली नाही. तालुक्यामध्ये नोंदणी आमची ग्रामीण भागामध्ये आकडेवारी निश्चित देऊ का 1 मिनिटात. ही परिस्थिती आमची देखील आहे. आमच्यामध्ये देखील पार्श्वभूमीला कोण मंत्री नाही, कोण ते सभासद नोंदणीचे जर आकडे दे ना. त्याच्यामुळे तुम्हाला पत्रकारांचे न्याय हक्क जे काय आणि आचारसंहिता शनिवार रविवार 31 आपण कसं केलंय